नेते हे फक्त निवडणुकीपुरते दिसतात. निवडणुका झाली की नेते नॉट रिचेबल होतात असं म्हणतात. तर निवडणूक झाल्यावरती आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला मत द्यावं, आपल्यावरती विश्वास ठेवून याचं नेमकं काय कारण? संघर्ष हा शिवसेनेच्या सुरुवातीपासून आहे. मी पहिल्यापासून मातीशी नाळ आहे माझी. विरोधकांच्या माध्यमातून एक टीका केली जाते की युवा उमेदवार देण्यात आले आहेत ज्यांना अनुभव नाही. विरोधकांना पण सांगतो की आम्ही कामाची माणसं आहे. नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. सध्या महापालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. आपण सध्या आहोत पुण्यामधील प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत ज्यांचं या भागामध्ये, या प्रभागामध्ये केवळ राजकीय चेहरा म्हणून नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकारची ज्यांची ख्याती राहिली आहे मागच्या अनेक वर्षांपासून. वाहतूक व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, यासह युवकांच्या अनेक प्रश्नांसाठी ज्यांनी लढा दिलेला आहे ते विक्रम वाघमारे यंदा शिवसेनेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करू. विक्रमजी, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण युवक आहात. शिवसेना ही युवकांना संधी देते अशी अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून चर्चा असते. बऱ्याच युवकांना त्यांनी तसं प्राधान्य दिलेलं आहे. आपण युवक आहात. मतदारांची संख्या सुद्धा युवकांची खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये आहे. काय वाटतं, युवकांचा कसा प्रतिसाद आहे? युवकांना आपल्याला संधी देण्यात आली पक्षाकडून. युवकांचा खूप छान असा प्रतिसाद आहे आणि आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, मला खूप आनंद झाला की युवकांना संधी दिली. युवकांची तळमळे, युवकांच्या काही गोष्टी आहेत ज्या सिनियर लॉबीला माहिती नाही आहे. मला असं वाटतं की मी युवक आहेत आणि माझ्यासोबतची जी आजूबाजूची युवक असतील त्यांचे नक्कीच प्रश्न सोडवायचा मी प्रयत्न करेन. बघा, यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की आजचा जो युवक आहे तो व्यसनाधीन झालाय किंवा पुण्यामध्ये बऱ्याच घटना घडतात, अगदी ड्रग्स पासूनचे विषय आहेत. आणि या व्यतिरिक्त पुण्यामधली गुन्हेगारी खूप वाढली आहे. आधी आपण म्हणायचो पुणे तिथे काय गुन्हे, मात्र आता पुणे तिथे आणखीन किती गुन्हे असा म्हणायचा एक प्रश्न निर्माण झालाय. ते गुन्हेगारीसाठी आळा घालण्यासाठी काय करणं आवश्यक वाटतं? युवा पिढीसाठी काय संदेश द्याला? मला असं वाटतं की आपल्या या युवा पिढीला मैदानी खेळ खूप महत्त्वाचे आहेत. मैदानी खेळामध्ये गुंतवलं पाहिजे. नाट्यगृह आपण चालू केले पाहिजे बालगंधर्वसारखे. या पट्ट्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण बघत असताल तर या सुविधा कमी आहेत. स्विमिंग पूलच्या सुविधा कमी आहेत. आपल्याला या गोष्टीकडे जास्त भर दिला पाहिजे. मुलांना जास्तीत जास्त अटॅच या मैदानी खेळामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. ज्या सुविधा कमी असल्यामुळे मुलांना या गोष्टीकडे जाता येत नाही. या गोष्टीसाठी आपल्याला जाण्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये एक विजन, एक ब्ल्यू प्रिंट काढली पाहिजे की ज्याच्यामध्ये मैदानी खेळ असेल, ज्याच्यामध्ये नाट्यगृह सारख्या एखाद्या काही गोष्टी असतील, ज्याच्यामध्ये मुलांच्या अंगामधले जे पण गुण आहेत ते बाहेर निघतील. काय होतं, असे भरपूर मुलं आहेत जी ॲक्च्युलीमध्ये ती खूप टॅलेंटेड आहेत, जी काही गोष्टीमध्ये, कोण स्विमिंगमध्ये असेल, कोण बॉक्सिंगमध्ये असेल, कोण जुडो कराटेमध्ये असेल किंवा कोणत्या पण कबड्डीमध्ये असेल. हे सगळे त्यांच्याकडे गुण आहेत. फक्त त्यांचे गुण आहे ना हे बाधित होऊन जातात की त्यांना त्या इन्फ्रा तेवढा नसतो आपल्याकडे. भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीकडे भार द्यावं लागेल, ज्यामुळे काय होईल की त्यांना ती त्यांच्यामध्ये त्यांचं गुण आहे, ज्यांना त्यांच्यामध्ये आवड आहे, ती गोष्ट त्यांना भेटेल आणि ती भविष्यामध्ये आपल्या देशाचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव ती मोठं करतील. आणि मला नक्कीच असं सांगू वाटतं की भविष्यामध्ये नगरसेवक पदाला मी थांबलो, जर माझ्याकडून आणि जनतेकडून मला जर त्यांचा आशीर्वाद भेटला तर मी नक्कीच इन्फ्रा बदलेल आणि वाघोलीमध्ये असो, खराडीमध्ये असेल, नक्कीच आपण मैदानी खेळासाठी जास्त प्राधान्य देऊ. आपले जे पक्षप्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी ओळख राज्यभरात आहे ती त्यांनी त्यांच्यातला कार्यकर्ता कधी मरू दिला नाही. त्यामुळे त्यांची एक ओळख आहे की डाऊन टू अर्थ असतात, ते जनसामान्यांच्या संपर्कात असतात. शिवसेनेने आपल्याला ही संधी दिलेली आहे. ही संधी आपण कसं सार्थ करा? मला असं वाटतं की त्यांनी एक विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे आणि मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार. मी आज नाही, मी गेले 10 वर्ष समाजामध्ये जुळून आहे, समजा मातीशी नाळ जोडून आहे. मला असं वाटतं की मला त्यांच्या प्रश्न, त्यांच्या मूलभूत गरजा, मी त्या गोष्टीतून मी मोठा कोणचा नेता नाही. मी सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे की नक्की अडचण कुठे आहे, नक्की काय आपल्याला याच्यासाठी करू शकतो. कारण की विजन आपण ठेवलेलं आहे, आपल्याजवळ ब्ल्यू प्रिंट आहे आणि नक्कीच मी त्यांच्या याच्याने माझ्यावरती त्यांनी जो विश्वास ठेवला आहे त्याला मी कुठूनच तडा जाऊ देणार नाही, ही मी आश्वासन देतो. विक्रमजी, निवडणुका सुरू आहेत, प्रचार वेग धरतोय, नेत्यांच्या सभाचा धडाका सध्या पाहायला मिळतोय, प्रचार रॅली, कॉर्नर बैठका. नेते सध्या निवडणुकीत दिसत आहेत सर्व म्हणजे राज्यामध्ये. मात्र जनसामान्यांची प्रतिक्रिया असते की नेते हे फक्त निवडणुकीपुरते दिसतात.
ह्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? निवडणुका झाली की नेते नॉट रिचेबल होतात असं म्हणणं आहे, त्याच्यावर तुम्ही काय मतदारांना सांगा? नाही, 100% ज्या काही गोष्टी आहेत, काही जे नेते मंडळी असतीलच, मी असं म्हणत नाही की सगळीच आहेत, पण काही मोठमोठे असतील की फक्त ती निवडणुकीपुरतं येतात, थोडेसे बोलतात बिलतात, आश्वासन देतात की आम्ही हे देऊ ते देऊ, पण जे आपण ग्राउंड लेवलला बघताल तर ही निवडणूक झाल्यावर ते आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणून माझं पण म्हणणं आहे की जनतेने ओळखावं की नक्की कोणते नेते असे आहेत आणि कोणते लोक ग्राउंड लेवलवरती काम करतात आणि जनतेने पण त्यांनाच साथ द्यावी आणि त्यांनाच निवडून आणून द्यावं. सामाजिक कार्य करताना जो मागच्या काही वर्षातला आपला अनुभव आहे, आता उद्या नगरसेवक ज्यावेळी व्हाल त्यावेळेस त्या अनुभवाचा उपयोग नेमका कसा करायला? 100% मला खूप अनुभव आहे आणि माझं सगळ्यात जास्त वर्किंग ट्रॅफिकवरती, मी ट्रॅफिकचं खूप काम केलेलं आहे. ड्रेनेज लाईनवरती असेल किंवा पथदिवे असतील यांच्यावरती माझं जास्त करून लक्ष आहे. गार्डन असेल, आता या भागामध्ये आपण बघताल खराडीमध्ये इतके जागे सोडलेले आहेत की त्याच्यामध्ये जागा हे झालेले आहेत की इथं गार्डन व्हावे, पण ते इथे झालेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला भेटलं तर आपण गार्डन असतील, ऑक्सिजन पार्क असतील, अजून 2-3 खोलू आणि नक्कीच त्याचा नागरिकांना फायदा होऊन जाईल. शिवसेनेची जी ओळख आहे ती मुळात संघर्ष करत निर्माण झालेली संघटनाच असं म्हणतात, राजकीय पक्षही त्याला फार वलयनंतर लागलं. बरोबर. आपल्या संघर्षाचा प्रवास कसा असणार आहे? महापालिकेमध्ये आपण संघर्षासाठी कशा पद्धतीने तयार आहात? जनतेच्या समस्यासाठी आपण कसा संघर्ष देणार आहात? जनतेसाठी शिवसेना ही पहिल्यापासून सोबतच आहे. संघर्ष हा शिवसेनेच्या सुरुवातीपासून आहे आणि भविष्यामध्ये सत्तेमध्ये जरी आम्ही असलो पण जर एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला तर आम्ही 100% त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करू. एखाद्या विकास कामासाठी संघर्ष करायची आमची तयारी आहे. वाघोली खराडी, खरं तर आता खराडीचा मुद्दा आहे, IT पार्क जवळचा मोठा प्रोजेक्ट आहे, एरिया आहे, बरेच तरुण महाराष्ट्रातून येतात, देशभरातून येतात. तर या ठिकाणच्या युवकांना नेमका काय समस्या आहेत? खराडी वाघोली या परिसरातल्या मुख्य समस्या आपल्याला काय जाणवतात? मला सगळ्यात पहिलं सांगूशी वाटतं की पाण्याच्या खूप समस्या आहेत या इथे, ट्रॅफिकच्या खूप समस्या येते आणि काही ठिकाणी तुम्ही बघताल त्या ड्रेनेज लाईनच्या खूप समस्या आहे की ज्याच्यातून लहान मुलं त्या रस्त्याने खेळत असतात आणि ड्रेनेजचं पाणी बाजूनेच वाहत चाललेलं असतं. मला असं वाटतं की त्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. लहान मुलं म्हणजे आपलं देशाचं भविष्य आहे आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे आपलं काम आहे. म्हणून नक्कीच या समस्या आहेत आणि त्या समस्याला आपण नक्कीच तोडगा काढू. विरोधकांच्या माध्यमातून एक टीका केली जाते की युवा उमेदवार देण्यात आले आहेत ज्यांना अनुभव नाही, हे केवळ चेहरा आहेत. यांना काय उत्तर द्यायला आपण? नक्कीच विरोधक आहेत, ते विरोधक थोडीशी टीका करतीलच, पण मला असं वाटतं की 10 वर्ष आम्ही समाजामध्ये काम करतोय. तुम्ही 2024 बघा, 25 बघा, 23 बघा, 22 बघा, तुम्ही कोणचं पण काम सांगताल या 10 वर्षामध्ये, कोणत्या पण वर्षाचं काम सांगताल, आम्ही नक्कीच तुम्हाला आहे ना त्याचा पुरावा देऊ आणि सांगतो, विरोधकांना पण सांगतो की आम्ही कामाची माणसं आहे आणि शिवसेना ही पहिल्यापासून कामाचीच माणसं आहे. म्हणून भविष्यामध्ये युवक असल्यामुळं काही गोष्टी माहिती आहेत, काही युवकांच्या समस्या माहिती आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांचे प्रश्न 100% सोडू. आपण युवा उमेदवार आहात, युवकांसाठी आपल्या दृष्टिकोनातून नेमकं काय विजन असणार आहे हे आपण सविस्तरपणे मांडलात. मात्र या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक असतील, महिला आहेत, बालगोपाल आहेत, हे इतर मतदारांसाठी नेमकं आपण काय करणार आहात? नक्कीच, जसे की आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, तसेच आम्ही नक्कीच युवकांसाठी असेल, लहान मुलांसाठी, बालगोपाळांसाठी असेल किंवा ज्येष्ठ महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही भविष्यामध्ये कामं करू. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र चालू करू. महिलांसाठी सबलीकरणासाठी, महिलांच्या उद्योगासाठी आम्ही नक्कीच हे भविष्यामध्ये कामं करू की जेणेकरून महिला सक्षम झाल्या पाहिजे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही गोष्टी आम्ही करू आणि नक्कीच आपल्या प्रभागातील ज्येष्ठ असतील त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. तुम्ही उमेदवार आहात, मतदारांकडे मत मागण्यासाठी आपण जाताय, थेट मतदारांना आवाहन करताय. आपल्या माध्यमातून विकासाचं विजन काय वाघोली खराडीसाठी? मला असं वाटतं की वाघोलीसाठी विजन म्हणजे युवकांना रोजगार भेटला पाहिजे. हे जे नवीन आज युवक येत आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध असं इन्फ्रा केलं पाहिजे. त्यांच्यासाठी आपण स्विमिंग पूल असेल, बाकीच्या गोष्टी असेल, मैदानी खेळ आहेत, त्या गोष्टी केल्या पाहिजे. पाण्यावरती आपल्याला भर द्यावं लागेल. पाण्याचा ब्लूप्रिंट आपल्याला करावं लागेल की सोसायट्यांमध्ये पाणी आलं पाहिजे, गावामध्ये पाणी आलं पाहिजे. सगळ्यांना पाण्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे. पाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या नागरिकांना भेटलीच पाहिजे, हे मला असं वाटतं. मागच्या 3-4 वर्षापासून प्रशासकीय होतं, निवडणुका झाल्यात, निवडणुका रखडल्या. मात्र त्याआधी
जे कोणी नेते नगरसेवक हे जे सत्तेमध्ये होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास खुंटलाय का, विकास रखडलाय का, समस्या जैसे थे प्रलंबित आहेत का, काय वाटतं? आता मी 2-3 वर्ष झालं फिरतो या प्रभागामध्ये. मला असं वाटतं की विकास खूप कमी झाला इथं. काही गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्या मूलभूत आपल्या माणसांना भेटलेल्या नाहीत, आपल्या नागरिकांना भेटल्या नाहीत. आणि मी असं वाटतं की थोडंसं अजून डेव्हलपमेंट चांगलं झालं पाहिजे. मागच्यांच्या बद्दल मी बोलायचं काही विषय नाही, पण मला असं वाटतं की विकास थोडासा कमी आहे आणि तो आपल्याला वाढवावा लागेल. व इथल्या लोकांना मूलभूत या सुविधा भेटल्याच पाहिजे आणि त्या मी बघतोय तर त्यांना काहीच नाही आहे. कित्येक लोकांना 3-4-5 दिवसांनी पाणी येते. पाणी हे आपल्याला भेटलंच पाहिजे, कंटिन्यू भेटलंच पाहिजे, हे मला असं वाटतं. आपला प्रवास जो आहे तो मुळात सामाजिक कार्यापासून सुरू झालेला आहे, सामाजिक पासून राजकीय असा विषय आहे. त्यामुळे मतदारांचा एक विश्वास आहे, मतदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने आहे की सामाजिक कार्य करणारा व्यक्ती जर राजकारणात आला असेल तर अपेक्षा खूप मोठ्या असतात. त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण जबाबदारी त्यांची घ्याल. नक्कीच नक्कीच त्यांच्या जबाबदारीला मीच बांधलेलं असेल. आज मी त्यांच्याकडे वोट मागतोय, आज मी त्यांच्यासोबत भेटतोय, त्यांना फेस टू फेस भेटतोय, होम टू होम करतोय. आज मी त्यांना आश्वासन देतोय तर ते मी केलं नाही तर शेवट त्याला जबाबदार मीच असेल. प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांनी आपल्याला मत द्यावं, आपल्यावरती विश्वास ठेवून, याचं नेमकं काय कारण? याचं कारण हेच आहे की मी इथेच आहे, मी स्थानिकच आहे. मला इथल्या समस्या ह्या पहिल्यापासून माहिती आहे. जसं मला जेवढ्या समस्या माहिती आहे, मला असं वाटत नाही की बाकी माझ्या कॅटेगरीमधले उमेदवार यांना माहिती आहेत. मी पहिल्यापासून मातीशी नाळ आहे माझी. मला ट्रॅफिकच्या समस्या माहिती आहे, मला ड्रेनेजच्या समस्या माहिती आहे, मला पाण्याच्या समस्या माहिती आहे, मला मूलभूत ज्या गरजा आहेत आणि भविष्यामधल्या मुलांसाठी काय आपल्याला इन्फ्रा करता येईल हे पण मला माहिती आहे. म्हणून मला असं विनंती आहे माझी या जनतेशी, माझ्या प्रभागातल्या जनतेशी की यंदा तुम्ही शिवसेनेला भरपूर मतदान देऊन त्यांना निवडून द्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये आम्हाला वाघोली खराडी असेल याचा इन्फ्रा बनवण्यासाठी मदत होईल आणि वाघोली आणि खराडी याचा विकास नक्कीच आम्ही आपल्या मार्फत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चालू करू. धन्यवाद. तर विक्रमजी, आपल्याला आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर विक्रम वाघमारे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मधल्या नेमक्या समस्या काय आहेत, कुठले मुद्दे प्रलंबित आहेत, विकास करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता काय, विक्रम वाघमारे यांच्या माध्यमातून या प्रभागाच्या विकासाचं, त्यांच्या दृष्टिकोनातून विकासाचं व्हिजन काय, हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. पाहत राहिलेच मराठी.